थाळीमध्ये ते फळ येतं. याला काकतालीय न्याय म्हणतात. म्हणजे आकस्मिक, पण त्यालाही काही माहिती नव्हतं की असं होईल आणि काही त्याची अपेक्षाही नव्हती, तरी ते घडलं. अशा काकतालीय न्यायाने सद्गुरूंची भेट होते. मग आपली कशी काय भेट झाली? आपली भेट झाली का? तर पंत म्हणतात अनंत जन्मीचे सुकृत पदरी अवधूत मज भेटला. अनंत जन्मीचं काहीतरी सुकृत होतं माझं, म्हणून हा सद्गुरू मिळालेला. नाहीतर असं काकतालीय न्यायाने तरी तो सद्गुरू भेटतो. म्हणून पंतांच्या जवळ जाण्याचा जास्तीत जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे. वैराग्याची सीमा झाल्यानंतर, आपण अलीकडे झाल्यानंतरच आपल्याला त्या सद्गुरूची गाठ पडते. पण ते ओळखायचं कसं? मग म्हणून पंतांनी पुढच्या परिस्थितीमध्ये त्या महान पुरुषाची काही उघड लक्षणे सांगितली. काय लक्षण आहे बघा, सद्गुरूची लक्षणं काय आहे की ज्या महंताची दृष्टी विषयास वेगळून अंतर्मुख होऊन अचंचल असते, म्हणजे विषयांपासून त्याची दृष्टी वेगळी आहे, त्याला इच्छाच नाही विषयांकडे वळण्याची, आणि अचंचल आहे, त्याची वृत्ती स्थिर आहे, असा सद्गुरू असायला पाहिजे. ज्यास व्यवहाराचा कंटाळा, जनसभेच्या रिकाम्या गोष्टीची अनावड, ज्याचे लक्ष सतत कर्माकडे. म्हणजे काय की संसारातल्या सगळ्या गोष्टी सद्गुरू केल्या तरी हरकत नाही. सद्गुरू कोण असावा की ज्याने संसारातल्या गोष्टी केल्या तरी हरकत नाही, पण त्यापासून अलिप्त असतो. त्याला चालवलं जमून त्या सद्गुरूला रिकाम्या गप्पा आवडत नाही, करण्याचा कंटाळा आहे त्याला. ज्याचे लक्ष सतत ब्रह्माकडे देते, असं सद्गुरू असावं. सद्गुरू पण कसं ठाकून ठेवून घ्यायला पाहिजे ना. सद्गुरू करायचा म्हटलं कसं ठाकून ठेवून घेतला पाहिजे. पण त्याची लक्षणं पंतांनी म्हणतात की ज्याचे लक्ष सतत ब्रह्माकडे, त्याला त्या स्वरूपाशिवाय किंवा त्या आत्मतत्वाशिवाय दुसरे काही दिसलंच नाही पाहिजे. ज्याच्या गोष्टी केव्हाही ब्रह्मबोधतोय, सद्गुरू भजनाची जास्त आवड. जो सद्गुरू जो असेल, संत महाराज कसे सद्गुरू होते, सद्गुरू जोडून त्याच्या गोष्टी नेहमीच बोध देणार असतात. ज्याला सद्गुरू भजनाची सदा आवड, सद्गुरू भजनाची सदा त्याला आवड असली पाहिजे. पुढची काय लक्षणं? डॉक्टर असं म्हणाला की सद्गुरू कसा असावा. पंत महाराजांनी असं म्हटलेलं आहे, सद्गुरू तुळशी करावा, वेदोदित अनुभवी असावा, शिष्याची दोनकी सेवा, उपदेशिता मानी देवा. कसा सद्गुरू असावा? आपल्याला इकडे सद्गुरू गुरु आपला चिकार भेटतात, सेवा घेणारे गुरु चिकार येतो, पण आपल्या भक्ताला आपल्या मस्तकावर घेऊन फिरवणारा असं सद्गुरू येतात. पंत महाराज, बाळेगुंद्री, यापेक्षा दुसरा कोणताही सद्गुरू नाही, अशा विश्वात कुठेही शोधून सापडणार नाही. असे एकच पंत महाराज बाळेगुंद्री, कोणत्या सद्गुरूला देवामध्ये शोधून सापडणार नाही. आपल्या शिष्याचा नियमितपणे जयजयकार करणारा एकच सद्गुरू, यावेळी दुसरं दैवत नाही. सद्गुरू दैवत नाही, कल्पित देवा पूजू नको, असं ठामपणे आपल्या भक्तांना सांगणारे, आपल्या भक्तांना अभयवचन देणारे, आपल्या गुरुपुत्रांना हुशार म्हणून सांगणारे असे बंधुमाला एकच. याशिवाय दुसरा गुरु, दुसरा सद्गुरू या निर्माणामध्ये नाही असं म्हणायला मला आवश्यक असं मला वाटतं. आणि अशा प्रकारची महाराजांची दृष्टी, अशा प्रकारचा सद्गुरू असावा. आपल्याला कळलं पाहिजे आपण कोणाकडे जात आहोत, काय मागतो आहोत. आपल्याकडे मागणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मला बोलवा लावा, मला पैसा मिळावा, मला संपत्ती मिळावी. सद्गुरू गेल्यानंतर अशा काही गोष्टी काही मिळत नाही. तुम्हाला आत्मानंदाचा शोध, आनंद कसा मिळेल, जीवन सुखकर कसं करून घेता येईल, हे सद्गुरूकडे गेल्यानंतर तुम्हाला कळेल. कोणत्याही प्रकारची इच्छा अपेक्षा घेऊन सद्गुरूकडे जाणे नाही. सद्गुरूकडे अशी इच्छा अपेक्षा घेऊन आपण पाठीमागे अभ्यासामध्ये पाहिलं की निष्काम भक्ती करा, फळाची अपेक्षा करून कोणतेही कर्म करू नका. फळाची अपेक्षा करून कर्म केलं आणि ते आपल्या विरुद्ध केलं की परत हळहळ वाढते, परत आपली वृत्ती चिडचिडी सुरू होते आणि आपण मूळ विषयापासून बाजूला जातो. म्हणून या कसल्या प्रकारची फळाची अपेक्षा न करता सद्गुरू चिंतन, आपल्या सगळ्या मन जे आहे, आपल्या या सगळ्या विषयाचा मन हा सगळ्यात मोठा शत्रू आहे. मन चिंतित वैरिण्य चिंते असं म्हणतात. मन शरीरावर पडत असतं. मन चंचल आहे, अतिशय चंचल मन आहे. शरीरामध्ये कुठे पळून जाऊ नये. इथे
या सभागृहामध्ये बसले, मंदिराच्या परिसरामध्ये बसलेली सगळी मंडळी आहे. काहींचं लक्ष इकडे असेल, पण काहींचं लक्ष गावाकडे जाऊन असेल, बरोबर काय चाललंय, माझी बायको काय करत असेल, पुढे लक्ष गेलं असेल की इतकं मन चंचल आहे. पण त्या चंचल मनाला त्या चंचल मनाला फक्त सद्गुरु नामाची गोडी, जे बाह्य सुखासाठी जे मन फिरता इकडे त्याला अंतर्मुख करून, त्याला बाह्य सुखातून वळून त्याला अंतर्मुख करून त्याला आंतरिक नामस्मरणाची ओढ लावून सद्गुरु नामाकडे त्याला कसं वळवता येईल या मनावर स्वामी अमलानंद मन जिंकले तरीच वा तरशिले. संसारामध्ये जर तरस असेल तर ज्याने मनावर काबू मिळवला, मनावर ज्याने ताबा मिळवला तो संसारामध्ये यशस्वी म्हणून घडला जाईल. यशस्वी म्हणजे त्याचं आयुष्य आनंदी होईल. जो कोणाला दुःख देणार नाही, आपल्या सर्वांचं हित जपणारा असा आहे, असा सद्गुरू शोधावा. आणि अशा सद्गुरूच्या शोधामध्ये आपल्याला तो शोध घेण्याकरता वैराग्याने तापलं पाहिजे, असं पंतप्रधानांनी तापलेलं आहे. ती जी तुळबळ आहे, ती जी चळवळ आहे, ती जी तळमळ आहे, आंतरिक तळमळ आहे, खरा शुद्ध गुरु शोधण्याची तळमळ जी आहे ती शोधून घेण्याची आपली जेवढी जिज्ञासा आहे ती जिज्ञासा आपल्याला जाते. आणि त्या जिज्ञासाच्या जोरावर आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे सद्गुरू भेटतो. आपण सद्गुरू करायला जात नाही, सद्गुरू आपल्याला करून घेतात. तोच त्याच्या इच्छेनुसार आपल्याला आपल्या पायावर पाडून देतो आणि आपल्याला अभयवचन देतो. याचा अनुभव आपल्याला नंतर येतो भरपूर झाल्यानंतर. पण तो अनुभव घेण्याकरता आपली तळमळ असणं अत्यावश्यक आहे. पुढे आपण पुढच्या मुद्द्यावर या सद्गुरूच्या आपल्याला जवळ जायचं आहे की एवढी आपल्याला भक्तांची काळजी करणारी सद्गुरू माऊली ही पंत माऊली. आता भाऊंनी सांगितलं की या सर्व भक्तांचा भार वाहिलेला आहे, पंतांनी सर्वांचा भार वाहिलेला आहे. पंत महाराज आपली सर्वांची काळजी घेतात, पण त्यांच्या जवळ जायचं. मग जवळ जायचं म्हणजे काय करायचं, नेमकं काय करायला पाहिजे? पंतांच्या जवळ राहणं म्हणजे की मला पहिलं प्रमाण म्हणजे एकाग्रता प्राप्त व्हायला पाहिजे. एकाग्रता प्राप्त झाल्याने आपलं मन सद्गुरूशी एकरूप कसे होईल किंवा सद्गुरूचा निधीध्यास कसा लागेल याकडे वळला पाहिजे. तो निधीध्यास कार्य झालं तर ते मनावरती पहिल्यांदा मन तिकडे वळलं पाहिजे. आता पुष्पामध्ये साधन पुष्पात पंतांनी सांगितलं मन हे आपलं घरी आहे. या मला जिकडे वळवून तिकडे ते वळू शकतं. मग हे मन आपलं घरी आहे, आपली सेवा करण्याकडे आहे, तर त्या मनालाच त्या सद्गुरूच्या निधीध्यासाकडे वळवणं हे आपलं काम आहे. आणि ते वळवल्यानंतर एक दिवस किंवा 2 दिवस सद्गुरूचं निधीध्यास किंवा सद्गुरूचं स्मरण करून काही साध्य होणार नाही. याकरिता सतत म्हणजे आपण 24 तास त्या सद्गुरूचं नामस्मरण असायला हवे आणि त्या सद्गुरूचं निधीध्यास सोडता कामा. श्री गुरु. पण शेवटी याचा शेवट करताना पंत म्हणतात असा तो परमानंदाचा पुतळा आपल्याला मिळाला पाहिजे. आनंदाचा पुतळा आपल्याला तो मिळाला पाहिजे. आता बघा मगाचपासून तुम्ही सगळे बसलेले आहात, गंभीर होऊन बसलेले आहात, तर गंभीर कशाला व्हायचं? अरे संसार गंभीर आहेच, परमार्थ हा आनंदासाठी आहे. आनंद जाणून घेण्यासाठी परमार्थ आहे. गंभीर होऊ नका. योगक्षेमाची वाहतो चिंता, सद्गुरु आनंद कंदरे. पंत म्हणतात स्वानंदी आनंद माझा सद्गुरु बाल मुकुंद. आनंद आहे, परमार्थात आनंद आहे. संसारात चिंता आहेतच ना. अरे किती चहा गोड केला तरी नवरा म्हणतो अरे काय गोड झाला नाही, काय याच्या तोंडालाच जाऊ नये. पण कधी कधी असंही आढळतं चहात साखर टाकलेली नसते. काय छान गोड केलं ग चहा. म्हटलं अहो ती चालून बघते, अहो मी साखरच नाही टाकली. अगं पण तुझ्या हातालाच एवढी गोडी आहे, साखर टाकायची गरज नाही. परमार्थ असा गोडीने भरलेला आहे, आनंद आहे. उगाच टेन्शन घेऊ नका किंवा काही आपण मोठं मी भूतपीठाला गेले गंभीर व्हायची गरजच नाही. आनंद आहे, सगळा आनंद आहे, परमार्थात आनंद आहे. दत्त संप्रदायात केवळ आनंद भरलेला आहे. आनंदी आनंद माझा सद्गुरु बाळा. तो आनंद आपण घेतला पाहिजे. आणि तो आनंद घेण्यासाठी पंत म्हणतात की त्याला त्याच्या जवळ गेला नाही तर त्याच्याकडे जो आनंद आहे तो तुम्हाला कसा मिळणार? तो आनंद द्यायला बसलेला आहे, तुम्हाला सगळं द्यायला बसलेला आहे, तो मिळणार कसा?
तर मग हे आता पुढचं आता आपण वाचणार आहोत की तनु मन धन अर्पण केल्याशिवाय सर्वस्व त्याला द्या, सगळं द्या. त्यात आनंद भावी सरांना शेवटचंच वाक्य अभिनेता आपल्याला मार्गदर्शन करते. अभिजित सर. पवन कदम, नंतर डॉक्टर बकुल पाटील आणि अवधूत पाटील हे तिघही आपल्या बोर्डचे मास्टर आहेत. मी पण तुमच्या एक विद्यार्थी आहे. मी पण मागेपासून ऐकत होतो आणि शिकत होतो. हा प्रेम करण्याचा जो अभ्यास आहे हा सातत्याने विचार वाचूनच आपल्याला लोटेल. आता जो भाग आपण ऐकला तनु मन धन अर्पण करण्याची लक्षणे, त्याच्यात तनु म्हणजे शरीर. हे शरीर जे आहे हे आपल्याला गुरुच्या चरणी अर्पण करायचं आहे. म्हणजे ह्याला आपण शरीराने ज्या गोष्टी करतो म्हणजे बोलणं, वागणं, चालणं, पडणं हे सगळ्यांनी गुरुला अर्पण करायचं आहे. आपले शब्द जे आहेत म्हणजे आपले शब्द जे आहेत हे फार महत्त्वाचे असतात. कारण आपण आपलं जर सकाळपासून उठल्यानंतर रात्रीपर्यंत तर आपण आपल्या शब्दाचा खूप वापर करत असतो. कारण एक दुसऱ्यांशी बोलताना आपण शब्दाचा वापर करत असतो. हे शब्द जे आहेत हे कायम सॉफ्ट म्हणजे असे कोमल असायला पाहिजे, दुसऱ्याला त्रास देणारे नसावे. पंत महाराज म्हणतात की हे तुम्ही सारखं गुरुची आठवण करा की गुरु तुमच्या बरोबर असं आठवण करून हे शब्दाचा वापर करा की गुरुशीच बोलताय असं धरून वापर करा. आपण एखादा चिडलो की आपल्या तोंडात वाईट शब्द निघून जातात, वाईट बोललं जातं, त्यावेळेस दुसरा जो असतो तो दुखावतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण आपल्या जवळच्या माणसाला दुखवतो आणि एकदा बाहेर पडलेला शब्द आपण काय परत घेऊ शकत नाही. तर शब्दाचा वापर करताना किंवा शब्द तुम्ही बोलताना आधी विचार करून मग बोलायला पाहिजे. एखादा माणूस चिडला की त्याला तो काय बोलतो तो भानच नसतं, तो असा कन्नाट काहीतरी बोलून जातो, दुसऱ्याला दुखवतो. तर हे शब्द जो आहे म्हणजे शरीराचा जो भाग आहे, शब्द जो आहे हा नीट करायला पाहिजे. आपलं वागणं नीट असायला पाहिजे, नम्रपणे असायला पाहिजे. आपण जेव्हा लोकांना भेटतो, लोकांशी बोलतो, लोकांशी व्यवहार करतो तेव्हा आपलं बोलणं वागणं जे आहे हे नीट असायला पाहिजे असं म्हणतात. दुसरं म्हणतात की मन अर्पण करायला पाहिजे. सांगितलं की मन अर्पण करायला पाहिजे. कारण मन जे आहे हे तुम्ही असा विचार केला, मन हे आपल्या शरीराचा एक भाग आहे. मन असा एक केंद्रबिंदू आहे की तिथं आपले जे 5 ज्ञानेंद्रिय आहेत हे ज्ञानेंद्रियाकडनं संकेत मानले जातात. आणि मन जे आहे ते आपलं मन आपल्या बुद्धीला आणि चित्तेला ते संकेत पोहोचवतं आणि मग आपण पुढे जे कार्य करतो ते आपल्या कर्मेंद्रियाकडनं करतो. हात, वाचा, जे आपले कर्मेंद्रिय आहेत त्याच्याकडनं करतो. पण मन जे आहे कधीही गुरुच्या चरणी अर्पण करायला पाहिजे. तर उद्या तुम्हाला कोणी माणूस आला समोर आणि काय बोलला की तुमचं मन जे आहे हे कानाच्या गोष्टी तुम्ही ऐकता, मन लगेच चित्तेकडे वाढवून चित्त आणि बुद्धी आणि अहंकार मिळून मग तुमचे कर्मेंद्रिय एक ऍक्शन घेतात. तर ही ऍक्शन आपली बेकार नसू नये, ही गुरुच्या स्मरणाने असावी. म्हणून हे मन जे आहे काय गुरुच्या चरणाशी असावं. दुसरं म्हणजे धन जे आहे आमच्या टीचर मला बसवलं जायचं किंवा अजून काय शिकला की नाही बघायला असं होत असतं त्या सगळ्यांनी. हे माझ्याकडे परीक्षा घेत असतात माझी, तशी तुमच्याकडून घेत नाही. आणि धन जे आहे हे मी, माझे आणि माझ्यामुळे ज्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या धनाखाली पडतात. आपलं धन पडतं म्हणजे नुसतं पैसा नाहीये. उद्या माझं घर वगैरे सगळं धनच आहे. मी, माझं आणि माझ्यामुळे ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गुरुच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. हे जे काही घडलेलं आहे हे गुरुमुळेच घडलेलं आहे असं असलं पाहिजे. हे आपण स्वतः काही केलेलं नाहीये, हे सगळं गुरुनेच केलेलं आहे अशी तरी भावना असायला पाहिजे असं पंतांचं म्हणणं आहे. डोळं बोलत असतो तर पुढे बोलणं हरकत नाही. थोडं परीक्षा पास झाला असं अगदी व्यवस्थित आणि सुंदर सांगितलं अभिजित दादाने. म्हणजे पंत काय म्हणतात, या क्रिया जेव्हा होतात तनु मन धन अर्पण होतं तेव्हा आपण तुर्य स्थिती ग्रहण करण्याच्या पात्रतेचे होतो. स्थूल सूक्ष्म कारण या तिन्ही देहांचं अर्पण तेव्हाच होतं. स्थूल देह आपल्याला माहिती आहे सगळ्यांना,
हा जो हाडामासांचा झालेला आहे आपण पाहतो, हा स्थूल देह आहे. हा पंचमहाभूतांपासून झालेला आहे. आता या पंचमहाभूतांचं कोणतं कोणतं काय काय अवयव वगैरे आहेत ते आपण पुढे पाहू, कारण हे जरा आणखी थोडा अभ्यासाचा विषय असतो. तर पंचमहाभूतांपासून हा जड देह झालेला आहे. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच विषय आणि पंच प्राण यांच्यापासून जो झालेला सूक्ष्म देह आहे, हा जो लिंगमय वासनामय जो देह आहे त्याला सूक्ष्म देह म्हणतात. कारण देह म्हणजे स्वरूपाचं अज्ञान, म्हणजे मी कोण आहे हे जे मी जाणत नाही आणि या देहालाच मी माझं किंवा मी म्हणतो हे जे अज्ञान आहे ते म्हणजेच कारण देह. आणि या कारण देहामुळे स्थूल आणि सूक्ष्म देहाची उत्पत्ती असते. महाकारण देह कोणता आहे हे सांगतो आता, कारण महाकारण देह म्हणजे स्वरूपाचं ज्ञान, मी कोण आहे हे जेव्हा कळतं, ते जेव्हा ज्ञान होतं, ते जे ज्ञान आहे ते म्हणजेच महाकारण देह. मग जेव्हा या स्थितीत आपण जातो, या तिन्ही अवस्था हे स्थूल सूक्ष्म कारण या अवस्थेच्या पुढे जेव्हा जातो तेव्हा आपण तुरीय स्थिती ग्रहण करण्याच्या लायकीचे होतो, पात्रतेचे होतो. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया ही चौथी अवस्था जी आहे ती ग्रहण करण्याच्या पात्रतेचे होतो आपण. जागृतीबद्दल मगाशी आपण बोललो की जागेपणे आपण देहावर असतो आणि काय काय करतो. स्वप्न अवस्था सुद्धा आपल्याला माहिती आहे, झोपेत आपण काहीतरी पाहतो जे आपण दिवसभरात किंवा कधी काळी आपण पाहिलेलं असतं, ऐकलेलं असतं आणि त्या गोष्टींचे ठसे मनात उमटलेले असतात आणि ते कधीतरी आपल्या डोळ्यासमोर प्रगट होतात. ही स्वप्न अवस्था. सुषुप्ती अवस्था म्हणजे जिथे मनाचा लय झालेला असतो. ही अवस्था सुद्धा आपण बरेचसे जण अनुभवतो. कधी कधी आपण एखादं काम करत असतो, समोर बसलेल्या भगिनी आहेत तरी जेवण बनवत असतात, काना कापत असतात आणि कोणत्याही बाजूने निघून जातं, पण लक्षात येत नाही कारण मन वेगळ्या अवस्थेत असतं. म्हणजे ही थोडीशी सुषुप्तीचीच अवस्था असते. आणि याच्या पुढची चौथी अवस्था तुरीय अवस्था ही म्हणजे संधिकालीन अवस्था आहे. म्हणजे जेव्हा आपण ईश्वरालाही जाणतो आणि मलाही जाणतो मी कोण आहे, ही संधिकालीन अवस्था आहे. म्हणजे माया कार्य आणि ब्रह्म कार्य यांच्या मधली ही अवस्था आहे. ही जाणण्यासाठी आपण तयार होतो. केव्हा तयार होतो तर जेव्हा आपण आपलं सर्वस्व पंतांना देतो, पंतांच्या चरणी अर्पण करतो तेव्हा. तर आताच आपण तनुमाना धन अर्पणाची लक्षणे बघितली की सद्गुरू मिळाला, आपण त्या सद्गुरूला आपण आनंदी भावे शरण जायचं म्हणजे काय, की अशा प्रकारे आपलं वर्तन असायला पाहिजे, आपलं तनु मन धन अशा प्रकारे आपण वागलं पाहिजे. आणि ते असं अर्पण सद्गुरूला केलं तर मग जसं म्हटलं की तुम्ही स्थितीत बोलत राहणार आपला जीव तयार होतो आणि पुढचं आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी या संबंधासाठी सोपं जाणार आहे आपल्याला. म्हणून प्रेमतरंगाचा हा अभ्यास आहे, हा तरुण धन अर्पण लक्षणापर्यंतचा जो अभ्यास आहे तो अगदी वारंवार करायला करून त्या सद्गुरूला शरण जाऊन त्याला तरुण धन अर्पण कसं करायचं जास्तीत जास्त याचा विचार केला पाहिजे. कारण तरुण धन जोपर्यंत आपण सद्गुरूला अर्पण करत नाही, आपण जे अनुग्रहित आहोत जे अनुग्रहित होणार आहे सगळ्यांसाठी हा वेळ महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण सद्गुरूला अनन्य भावे शरण जाते म्हणजे तरुणाला त्याला अर्पण करत नाही तोपर्यंत पुढे आपल्याला पुढचा भाग आहे, आत्मज्ञानाचा भाग आहे, तो समजणार आहे. तर मला असं वाटतं की प्रेमतरंगात या परिषदेपर्यंत भक्तांचा आपला सांगणं आहे, हा तुम्हाला संदेश आहे की तरुणाला धन अर्पणाचा जास्तीत जास्त विचार करून ते आपल्या व्यवहारात रोजच्या संसारात कसं आपण अवलंब करू शकू याचा नक्कीच विचार केला पाहिजे असं मला वाटतं. अभिनंदन शेवटचे दोन वाचन पठण करावं. त्याचा पुढचा भागी आपण काही शासन मिळाले कधी वेळ मिळाला आपण करू. थोडीशी उपस्थिती थोडी वाटते की खूपच चांगली आहे. सगळे तेव्हा आले तर आनंद होईल, पण घरी गेल्यावर परत एकदा प्रेम अभ्यास कसं ऑडिओ सीडी जी केलेली आहे ती सुद्धा तुमच्या गावात उपलब्ध असेल. तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या घरी तुम्ही मध्ये ऐकत जावा, थोडं करून ऐकायला हरकत नाही. इथं मंदिरात सुद्धा सत्संग घेतातच. त्यांनी सांगितलं की पण प्रेम तारण्याचं वर्ष आपण जाहीर केलेलं आहे, तर प्रेम तारण्याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. आपण सगळे आलात, आपण एवढं शांतपणे सगळं ऐकत एवढं खूप बरं वाटलं. आपल्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो.
हा कार्यक्रम हा सेशन आपण इथं संपूया. त्याच्या आधी 1-2 मिनिटं बोलणार. 4 वेद आरती अवधूता जय जय ज्ञाना
Yeah.